आज पण मी सकाळी 7च्या आत किचनमध्ये आले. काल घासलेली खूप जास्त भांडी होती ती आधी लावून घेतली आणि लागले स्वयंपाकाच्या तयारीत. भाज्या करायला घेतल्या तेव्हा लक्षात आलं की शेंगदाण्याचा कूट संपला आहे. त्यामुळे आधी शेंगदाणे भाजले, कूट केला. माझी प्रोटीन पावडर संपली होती त्यामुळे ती आधी डब्यात भरून घेतली आणि दूध बनवलं. त्यासोबतच पप्पांना साखरेचं दूध बनवलं. आईना आणि वहिनीला चहा बनवून दिला. लागलीच कणिक मळून घेतली. पत्ताकोबीची मोकळी भाजी करायची होती त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली, नंतर बेसिक मसाले टाकून भाजी बनवली. दुसरी भाजी पातळ करायची होती त्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, बेसिक मसाले टाकले, दोडक्याचे काप टाकले आणि सरबरीत अशी भाजी तयार करून घेतली. किचनवरती खूप पसारा झाला होता त्यामुळे तो आधी आवरून घेतला. मला भूक लागली होती म्हणून नारळ पाणी पिऊन घेतलं. तसेच त्यातील मलाई मला खूप जास्त आवडते त्यामुळे ती आधी काढली आणि खाऊन घेतली. इकडे आई आणि भैया चहा पित होते. मला कैरीची चटणी खूप जास्त खाऊ वाटत होती त्यासाठी आईंना कांदा आणि कैरी संभारण्यासाठी दिली. एकीकडे चपात्या करून घेतल्या. चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीची आणि कांद्याचे काप टाकले. जिरे, लाल तिखट, थोडंसं मीठ आणि भाजलेले शेंगदाणे टाकून चटणी बनवली. खुशाला डब्बा भरून दिला. एकीकडे भात लावून घेतला. काल रात्री भिजवलेले काळे मनुके, अंजीर, बदाम, काजू आणि दूध पिऊन घेतलं.